जालनामध्ये सध्या एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। लग्न अवघे एका महिन्यावर आलेले असतानाच एका तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीचा बलात्कार करत गळा चिरून खून केलेला आहे। हे प्रकरण नक्की काय बघा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। मंठा तालुक्यातील बेलोरा गावात शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडालेली आहे। दीप्ती उर्फ सपना संदीप जाधव, वय वर्ष 17 असं मृत तरुणीचे नाव आहे। या घटनेनंतर खून करणारा तरुण फरार झालेला आहे। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, मात्र तो अचानक गायब झाला। त्याने थेट बेलोरा हे गाव गाठले। कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्ती ही एकटीच होती। तरुणाने तिच्यावर बलात्कार केला। तिने विरोध केला असता त्याने धारदार शस्त्राने गळा चिरला, त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली। घटनास्थळी गावातील लोक जमा होता सुशील फरार झाला। या माते फिरूने टोकाचे नेमके पाऊल का उचलले? होणाऱ्या सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या आपल्या भावी पत्नीचा खून का केला हे अद्याप समोर आलेलं नाही। जमावाने संशयित तरुणाच्या आई वडिलांसह नातेवाईकांना बेलोरा येथील एका घरात कोंडले आहे। दरम्यान कुठलीही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील सुभाष पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता। येत्या 17 मार्च 2023 रोजी विवाह असल्याने शनिवारी वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी दुसर बीड येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते। यावेळी सुशीलसह बस्त्यासाठी नातेवाईकांसोबत आला होता।